घरात सांगितलंच आहे की देशाला इतकं चांगलं संविधान दिल्यानंतर त्या संविधानाला अपेक्षित कार्यप्रणाली, त्याला अपेक्षित समाजाकडून, व्यक्तींकडून आणि संस्थांकडून अपेक्षित असणारी कार्यवाही आपण आज आपण अमृतकाल म्हणतोय, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आणि आपली घटना लागू झाल्यानंतर जवळजवळ 73 वर्षात आपण समाज म्हणून, व्यक्ती म्हणून आणि संस्था म्हणून करू शकलो आहोत का? घटनाकारांनी आणि विशेषतः घटनेच्या शिल्पकारांनी जो रोडमॅप आपल्याला दिला होता भारतीय घटनेच्या माध्यमातून, त्याचं आपण कितपत पालन करू शकलेलो आहे, त्यांच्या आदर्शावर आपण कितपत खरे उतरलो आहात, याचा आढावा घेण्याचाही हा एक मला वाटते योग्य तो प्रसंग आहे. आत्ताच आपण 26 नोव्हेंबरला अतिशय उत्साहात संविधान दिवस साजरा केला. संविधानाच्या प्रिएम्बलचं म्हणजे उद्देशिकेचं वाचन आपण सामूहिकरित्या केलं, वैयक्तिकरित्या केलं. घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांसमोर जाऊन सध्याच्या काळात प्रचलित असलेल्या सर्वांनी सेल्फी काढल्या, डीजे पण वाजवले अनेक ठिकाणी. आनंदाची गोष्ट आहे, साजरा केला पाहिजे आणि प्रचलित कालपद्धतीप्रमाणे साजरा केला पाहिजे. पण मुळात आपण घटना या देशाला सादर करताना या महामानवांनी जे भाषण संविधान सभेत केलं होतं त्याचं वाचन करतो का आपण? कारण कदाचित मला वाटतं त्याच्या इतकं द्रष्टेपणा दाखवणारं भाषण गेल्या 100 वर्षात अगदी बोटावर मोजण्या इतपत असावं, इतकं अप्रतिम आणि आजही आपल्याला विचार करायला लावणारं असं ते भाषण आहे. त्यात बाबासाहेबांनी घटनेची जी चांगली आणि वाईट, या देशासमोर असणाऱ्या समस्या आणि येऊ घातलेल्या समस्या यांचं जे अतिशय मार्मिक असं वर्णन केलेलं आहे. आज 2023च्या समाप्तीवर आपण उभे आहोत. तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यातले अनेक प्रश्न तशीच्या तसे आहेत. त्यात बाबासाहेबांनी व्यक्त केलेली भीती, आशंका हे कदाचित काल परवा कोणीतरी म्हटलं असावं, इतकी ताजी वाटावी अशा स्वरूपाची आहे. म्हणून समाज म्हणून आपण संविधानाला अपेक्षित असणाऱ्या शाश्वत मूल्यांचा किती अंगीकार केलेला आहे याचाही विचार करण्याचा हा दिवस आहे. केवळ एखाद्या सणावारासारखं संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून त्यातल्या शब्दांचा मूळ अर्थ, त्या शब्दांना अपेक्षित असणारी कार्यपद्धती समाजाने ती अंगीकारली आहे का याचाही कुठेतरी सीमावलोकन घेतला पाहिजे. त्या अनुषंगाने मी विभागाला आणि विभागाच्या प्रमुखांना पहिले त्यांचं अभिनंदन करतो की अशा प्रकारचे उपक्रम आपण करत आहात. खरं तर हा विभागच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं अध्ययन करण्यासाठी आहे. तेव्हा बाकीच्या लोकांवर जो होणारा आक्षेप आहे की ते न वाचता करू शकतात, पण इथे शिकणारे आणि इथे बसलेले हे साधारण सर्वजण बाबासाहेबांच्या विचाराचे अभ्यासक आहेत, विद्यार्थी आहेत आणि अनुयायी आहेत. त्याच्यामुळे हा आरोप किमान इथे बसलेल्या कोणावर लावता येणार नाही. बाबासाहेबांनी वारंवार ज्या गोष्टीपासून समाजाने आणि विशेषतः पुढच्या काळातल्या म्हणजे संविधानानंतरच्या भारताने ज्या गोष्टींपासून काळजी घेतली पाहिजे त्यातली एक गोष्ट म्हणजे आपल्याला सगळ्यांना ग्रामर ऑफ अनार्कीमधला 2 त्यांनी ज्या प्रमुख आपल्याला वॉर्निंग दिलेल्या आहेत त्याच्यातली एक म्हणजे असंवैधानिक पद्धतींचा अवलंब आणि दुसरा म्हणजे हिरो वर्शिप. त्या लिटमस टेस्टवर आपण आपल्या महापुरुषांचं नेमकं काय करतो आहे आणि आपल्या नेमक्या मागण्या काय असतात याचा आपण कधीतरी शांतपणे विचार केला पाहिजे. आपण अभ्यासिका किंवा त्यांच्या पुस्तकांच्या किंवा त्यांच्या विचारांचा अभ्यास न करता ज्यात शेकडो कोटी लागतात अशा स्मारकांच्याच मागे जेव्हा लागतो त्यात आपण नेमकं बाबासाहेबांबद्दलचं आपलं प्रेम दाखवतो आहे की त्याच्यातून त्यांचं भलं होणार आहे. जे भलतेच लोक आहेत आणि त्यांना या विचाराशी किंवा समतेच्या किंवा समानतेच्या मूल्यांशी काहीही घेणं देणं नाही आहे. अशा लोकांच्या भल्यासाठी कुठेतरी आपण राबतो आहोत की काय असं वाटावं इतपत चिंता होण्यासारखी परिस्थिती अनेकदा निर्माण होते.
आणि ती अतिउत्साहात बरेचदा अनुयायांकडूनच होते. आपल्या इथे कोर्टांमध्ये फार केसेस प्रलंबित आहे म्हणून अटल बिहारी वाजपेयी जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी एक समिती नेमली होती, त्याचं नाव मल्लीमथ कमिटी. त्या मल्लीमथ कमिटीने अतिशय चांगला रिपोर्ट बनवला. त्याचं पहिलं वाक्य त्यांनी असं लिहिलं होतं, एव्हरीथिंग विच कॅन बी सेड हॅज ऑलरेडी बीन सेड बट सिन्स नोबडी लिसन्स वी हॅव टू स्टार्ट अफ्रेश. तुम्ही साधारण मल्लीमथ कमिटीने जी मल्लीनाथी केली होती तिथपासूनच सुरुवात करतोय की आपण या देशामध्ये इथल्या हजारो वर्षांच्या इतिहासामध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की या देशात प्रजासत्ताक होते, संघ होते, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीने नियमावली होत्या, पण एक समाज म्हणून राजा आणि राज्यकर्ता यांच्यामधली दरी, समाजातल्या विविध वर्गांमधला असलेली विषमता ही आपल्या समाजाने बाय अँड लार्ज स्वीकारलेली होती. हे सत्य नाकारून काही अर्थच नाही. त्याच्यामुळे या समाजाचं लोकशाहीकरण करणे, इथे असलेल्या राज्यकर्ता आणि जनता यांच्यामधली जी अधिकार आणि सत्तेची जी दरी आहे ती कुठेतरी दूर करणं, आणि ज्याला आपण डेमोक्रॅटिक पॉलिटी म्हणतो, ज्याच्यामध्ये एक व्यक्ती एक मत नाही तर बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे एक व्यक्ती एक मूल्य असलं पाहिजे, त्याची रचना करण्याच्या दृष्टीने आपल्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये त्यातले 2 शब्द अर्थातच 42व्या अमेंडमेंट नंतर गेलेले आहेत, याची जी रचना केलेली आहे त्यात जगातल्या इतिहासात कधी न घडलेली घटना म्हणजे या देशातल्या तेव्हा 21 वर्षानंतरच्या सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला. दे बिकम स्टेक होल्डर इन द ॲडमिनिस्ट्रेशन इन द डे टू डे डेमोक्रेटिक पॉलिटी ऑफ दिस कंट्री. इंग्लंडमध्ये, स्वित्झर्लंडमध्ये तिथल्या महिला वर्गाला मतदानाचा हक्क मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. आपल्या इथे 1946 सालचं जे मतदान झालं होतं त्याची टक्केवारी फार कमी लोकांना, ज्यांच्याकडे मालमत्ता आहे, जे कर भरतात, अशाच लोकांना मतदानाचा हक्क होता. त्याला किती व्यापक आपण केलेलं आहे की आज जगातल्या अनेक देशांची लोकसंख्या एका बाजूला आणि कदाचित आपल्या मतदारांची संख्या एका बाजूला, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्रत्येक सज्ञान व्यक्तीला, सज्ञान हे आपण गृहीत धरलेलं आहे, ते सज्ञान बनवण्याचं कर्तव्य हे शेवटी राज्यसंस्थेचं आहे. त्याही पातळीवर देश म्हणून, राज्य म्हणून आणि राज्याच्या संस्था म्हणून आपण कितपत यशस्वी ठरलो आहे. जिथे आपण साक्षरतेचा दर आज काहीही सांगितलं असला तरी त्यातला बराच मोठी संख्या ही स्वतःचं नाव लिहिता येणे आणि तेवढंच वाचता येणे इथपर्यंत मर्यादित आहे. त्यामुळे आम्ही सगळेजण स्टॅटिस्टिक्समध्ये सगळे फार हुशार आहोत आपल्या देशात. त्यामुळे कागदोपत्री आम्ही ही सगळी खानसुमारी बरोबर केलेली आहे की लोक शिकलेले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळेला आपला असलेला साक्षरतेचा दर लक्षात घेता सर्वांना लोकशाही प्रक्रियेमध्ये समान मूल्य देण्याची कृती ही कुठल्याही क्रांतीपेक्षा कमी नाही. आज आपण मतदानाविषयी उदासीन असणाऱ्या सर्व व्यक्तींना सांगितलं पाहिजे की जगामध्ये मॅग्ना कार्टाच्या काळापासून तर 700 वर्ष हा मतदानाचा अधिकार मिळावा, राज्याच्या पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये आपला सहभाग राहावा, यासाठी संघर्ष करावे लागले, रक्तपूर्ण संघर्ष करावे लागलेले आहे. पण आज मिळालेल्या मतदानाचा अधिकार सुद्धा बजावण्याची आपल्या इथे इच्छा होत नाही. ही खरं तर शोकांतिका आहे, या देशाच्या लोकशाहीची शोकांतिका आहे. ज्या उदार उद्देशाने आपल्या देशाच्या संविधान निर्मात्यांनी हा अधिकार सर्व नागरिकांना दिला आहे, हा खरं तर त्याचा धडधडीत अवमान आहे. मोठ्या शहरांमध्ये 40, 25 किंवा 50% मतदान होणं ही तर लाजिरवाणी बाब आहे. त्यामुळे याही बाबतीत आपण आपल्या संविधान निर्मात्यांना कितपत त्यांच्या अपेक्षांवर आपण कसोटीवर खरं उतरलो आहोत याचं उत्तर दुर्दैवाने आपण अपयशी ठरलो आहे, बऱ्याच प्रमाणात अपयशी ठरलो आहे असं द्यावं लागेल. त्यामुळे ही समाज म्हणून आपल्या सर्वांची आणि कदाचित विद्यापीठ म्हणून तर विद्यापीठाच्या मान्य कुलगुरूंची, सर्व विभाग प्रमुखांची, शिक्षकांची, विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे. कारण 18 वर्षाचा मुलगा साधारण कुठल्या तरी कॉलेजमध्ये येणं अपेक्षित आहे, ते कॉलेजेस विद्यापीठाला संलग्न आहे. त्याच्यामुळे मतदानाबाबतीत एक जागरूक मतदार म्हणून लोकशाहीच्या म्हणजे स्टेक होल्डर इन द डेमोक्रेटिक प्रोसेस म्हणून त्यांच्यामध्ये ती जागरूकता निर्माण करण्याची खूप मोठी जबाबदारी ही शिक्षक वर्गाची आहे, हे मला नम्रपणे ते सांगितलं पाहिजे. बाबासाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये जे म्हटलं आहे, घटनेच्या चौकटीविषयी तर
आपण सर्वजण सुजाण आहात, त्याच्यामुळे चॅप्टर 3 मध्ये काय, 4 मध्ये काय यासारख्या तपशिलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. पण त्यांनी आपल्याला जेव्हा सांगितलं की घटना चांगली किंवा वाईट नसतेच, घटना राबवणाऱ्यांचा उद्देश आणि त्यांची कार्यक्षमता, चांगले माणसं वाईट घटनेला देखील चांगल्या पद्धतीने राबवू शकतात आणि वाईट उद्देश असलेली माणसं चांगल्या घटनेचाही कचरा करू शकतात. आणि हे आपण वारंवार सिद्ध करून दिलेलं आहे मागच्या 75 वर्ष. त्याच्यामुळे त्यांनी याही पातळीवर जी आपली अपेक्षा व्यक्त केलेली आहे त्याबाबत समाज म्हणून आपण नेमकं कितपत उत्तीर्ण झालो आहोत हाही फार शंकेचा विषय. बाबासाहेबांनी घटना समितीला त्यांचं ते प्रख्यात भाषण दिल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की हे सगळं करत असताना मला काही शंका जाणवतात. या देशाचं स्वातंत्र्य हे वारंवार आपण गमावलेलं आहे. आपण आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवू शकू की नाही. तर त्यांनी दाहीर पासून तर 1857 पर्यंतचा इतिहास हा फार मार्मिकपणे त्याचा उल्लेख केला. दाहीरच्या सेनापतींनी केलेली गद्दारी, किंवा जयचंदनी मोहम्मद घोरीला दिलेलं आमंत्रण, किंवा आजच्या काळात असं म्हणणं फारच कॉन्ट्रोवर्शियल असतं, पण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करून सांगितलं की त्यांच्या विरुद्ध लढणारे कोण होते. तर हे बहुतांशी मराठी आणि राजपूत सरदारच होते, ज्यांनी मुघलांच्या बाजूनी किंवा निजामशाहीच्या बाजूनी लढून, म्हणजे काय तेव्हाच्या सुलतान राजवटींच्या बाजूनी शिवाजी महाराजांशी लढा दिला. 1857 साली पंजाबमधील शीख रेजिम ही शांत राहिली जेव्हा पूर्ण देश पेटून उठला होता स्वातंत्र्यासाठी. इत्यादी अनेक गोष्टींचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की या देशाला परकीयांनी गुलाम बनवलं नाही, इथल्या गद्दारांनी परकीयांना मदत करून या देशाला गुलाम बनवलेलं आहे. आणि मला शंका आहे की या देशामध्ये जोपर्यंत समताधिष्ठित समाज व्यवस्था उभी राहणार नाही आणि या देशातले लोक आपल्या क्षुद्र स्वार्थासाठी देशद्रोह करायला मागे पुढे पाहणार नाही, तोपर्यंत या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही याने या क्षणी तरी माझं मन अतिशय चिंतित आहे. एका द्रष्ट्याचं हे प्रतिपादन आहे. तुम्ही ते भाषण वाचलं तर एक साधारण माणूस असं भाषण करूच शकत नाही. एखादा माणूस जेव्हा ट्रान्समध्ये जातो तेव्हाच केलेलं त्यांनी ते चिंतन आहे. कदाचित ते येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी फार मार्मिक आणि मार्गदर्शक. त्यात त्यांनी पुढे असं म्हटलं की, आणि मला वाटतं ते सध्याच्या काळात याच्यापेक्षा जास्ती लागू होऊ शकत नाही. आज आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि आपण सर्वांनी, या घटना समितीच्या सदस्यांनी या देशातल्या जनतेकडून घेतलेल्या सूचनेच्या आधारे या देशाचा स्वातंत्र्य लढा ज्या मूल्यांवर लढला होता त्याला आपण आपल्या संविधानामध्ये समाविष्ट केलेलं आहे. यानंतर आपलं कर्तव्य काय, त्यात बाबासाहेबांनी जे म्हटलंय मला वाटतं त्याच्यापेक्षा दुसरे चांगले शब्द असू शकत नाही. आणि मला कृपया माफ करा, कारण इंग्रजीत इतकं सुंदर त्यांनी म्हटलं आहे तर त्याचं मराठी भाषण तर मला तरी काही फार समाधानकारक वाटलं नाही. त्यामुळे अलाउ मी टू कोट फ्रॉम इंग्लिश टेक्स्ट. इफ वी विश टू मेंटेन democracy not merely in form but also in fact, what must we do? The first thing in my judgment we must do is to hold fast to constitutional methods of achieving our social and economic objectives. आत्ताच आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे की आमरण उपोषणाला बसणे किंवा एका विशिष्ट कालावधीत न झाल्यास आम्ही आत्मदहन करू, मरून जाऊ वगैरे वगैरे प्रकारची धमकी देऊन समाजाला आणि राज्यव्यवस्थेला वेठीला धरण्याचा जो प्रकार झालेला आहे त्याचा अतिशय तीव्र शब्दात बाबासाहेबांनी निषेध केलेला आहे. इट मीन्स वी मस्ट अबॅन्डन द ब्लडी मेथड्स ऑफ रिव्हॉल्युशन. इट मीन्स दॅट वी मस्ट अबॅन्डन द मेथड ऑफ सिव्हिल डिसओबिडियन्स, नॉन कोऑपरेशन अँड सत्याग्रह. आपल्या चारही बाजूंना आपण जर, मला वाटते विद्यापीठाचे कुलगुरू साधारण रोज 5 अशाच संघटनांना सामोरे जात असतात जे एक्झॅक्टली याच्या विरुद्ध वागतात. When there was no way left for constitutional methods for achieving economic and social objectives, there was a great deal of justification for unconstitutional methods. But where constitutional methods are open,
there can be no justification whatsoever for these unconstitutional methods. These methods are nothing but the grammar of anarchy, and sooner they are abandoned, the better for us. केवळ आणि केवळ याच्यामुळे अराजकता येईल असं अतिशय प्रोफेटिक विधान बाबासाहेबांनी संविधान सभेच्या त्यांच्या अंतिम भाषणामध्ये केलेलं आहे. आपण जर आसेतू हिमाचल सध्या देशात जे काही सुरू आहे त्याची या कसोटीवर जर तपासणी केली तर बाबासाहेबांच्या पुतळ्याला हार घालवणारे नेमके त्यांच्या विचारांचं किती पालन करतात हे आपल्याला एका क्षणात लक्षात येईल. दुसरी वॉर्निंग जी त्यांनी दिलेली आहे ती मला वाटतं त्याच्यापेक्षा सध्याच्या काळात याच्यापेक्षा जास्त निखळ सत्य सांगण्याचं धैर्य हे समाजातल्या फारच कमी लोकांमध्ये होईल. इतक्या खणखणीत शब्दात त्यांनी या देशातनी घटना आल्यानंतर राज्यकर्त्यांनी आणि जनतेने, राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि संस्थांच्या प्रमुखांनी आणि त्या संस्थेत कार्यरत व्यक्तींनी कसं वागलं पाहिजे याचं अप्रतिम प्रतिपादन केवळ एका परिच्छेदात केलेलं. The second thing we must do is to observe the caution which John Stuart Mill has given to all who are interested in the maintenance of democracy, namely, not to lay their liberties at the feet of even a great man or to trust him with powers which enable him to subvert their institutions. Vyakti puja किंवा hero worship, there is nothing wrong in being grateful to great men who have rendered lifelong services to the country. But there are limits to gratefulness. As has been well said by the Irish patriot Daniel O'Connell, no man can be grateful at the cost of his honor, and no woman can be grateful at the cost of her chastity, and no nation can be grateful at the cost of its liberty. The caution is far more necessary in the case of India than in the case of any other country. And this Dr. Ambedkar is saying in 1949. Please remember, though it is relevant in 2023, you can easily recollect and you can imagine about the persons for whom he has issued this warning. For in India, bhakti, or what may be called a path of devotion or hero worship, plays a part in its politics, unequaled in magnitude by the part it plays in the politics of any other country in the world. Bhakti in religion may be a road to the salvation of the soul, but in politics, bhakti or hero worship is a sure road to degradation and to eventual dictatorship. मला वाटतं त्याच्यावर भाष्य करायची गरज नाही, इतकं हे स्वयंस्पष्ट असं आहे. आणि हे ज्यांचं नाव आपल्या सगळ्यांना असं वाटते त्यांच्या बाबतीत असं नाही. आपण राज्यांमध्ये हा जर पॅरामीटर लावला तर आपल्याला प्रत्येक राज्यात असे 2-2 लोक आढळतील ज्यांच्या अवतीभोवती या देशाचं राजकारण फिरते आहे. असं होऊ नये असं बाबासाहेबांनी घटना या देशाला समर्पित करताना आवाहन केलेलं आहे. मला वाटतं याही कसोटीवर आपण संविधान निर्मात्याच्या चाचणीत फार काही चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झालं असं मला वाटत नाही. तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्यात म्हटलं होतं आणि मला वाटतं आपण सर्व बाबासाहेबांच्या विचाराचे अभ्यासक आहात ते म्हणजे या देशात राजकीय समता आणण्याचा एक प्रयत्न झाला असला तरी सामाजिक समता आणि समानता आणण्याची डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल जे आपल्या उद्देशिकेत म्हटलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बंधुभाव, फ्रॅटर्निटी, हा आला आहे का? कदाचित या पातळीवर आपण संस्था म्हणून कदाचित राज्य संस्थांना फार दोष देऊ शकत नाही. यात राज्य संस्था, कदाचित आपली न्यायव्यवस्था यांनी घटनेशी बऱ्यापैकी इमान राखलेलं आहे. पण समाजाने त्या गतीने वाटचाल केली आहे का? त्याचं उत्तर दुर्दैवाने या 2 गतींमध्ये बऱ्यापैकी विसंगती आहे हे आपल्याला अजूनही आढळून येतं दुर्दैवाने. आणि त्यालाच बाबासाहेबांनी असं म्हटलं होतं की आज आम्ही जरी 26 जानेवारी 1950ला वी आर गोइंग टू एंटर इन टू लाईफ ऑफ कॉन्ट्रॅडिक्शन्स.
In politics, we'll have equality, and in social and economic life, we'll have inequality. Nothing can be true than this statement. या देशातल्या जवळजवळ 7 ते 8% लोकांच्या हातामध्ये जवळजवळ 80% वेल्थ समावलेली आहे. आणि त्यामुळे म्हणूनच बाबासाहेबांचा समाजवाद हा शब्द उद्देशिकेमध्ये टाकायला ठाम विरोध होता. त्यांचं असं म्हणणं होतं की आपली असलेली व्यवस्था आणि कदाचित होणारी व्यवस्था आणि हा शब्दांचा काहीही संबंध नाही आहे. त्यामुळे फक्त ज्याला आपल्या मराठी म्हणजे वऱ्हाडी भाषेमध्ये तोंडपाटणी म्हणतात असं करून काहीही होणार नाही आहे. कारण समाज म्हणून आपण एका विसंगत व्यवस्थेत राहतो आहोत. समाज म्हणून आपला इनइक्वॅलिटीवर, ॲक्युम्युलेशन ऑफ वेल्थवर आपला भर आहे. आपल्याला कौतुक आहे. आजच्याही काळात आपल्याला काही फार वेगळी परिस्थिती यात आढळून येते असं मला वाटत नाही. आपण समतेचे, समानतेचे कितीही नारे दिले असले तर आपणच आपल्यापेक्षा सामाजिक आणि आर्थिक स्तरावर खाली असलेल्यांशी आपली असलेली वर्तणूक हा मला वाटते सगळ्यात त्याच्यातली लिटमस टेस्ट आहे. आणि ह्या प्रत्येकाने स्वतःलाच विचारण्याचा प्रश्न आहे की आम्ही या पातळीवर स्वतः तरी हे मूल्य पाळतो आहे का? समाजाने आणि संस्थांनी पालन केलं तरी व्यक्ती म्हणून आपण हे मूल्य अंगीकृत केलं आहे की नाही? असं उत्तर माझ्या मते फार कमी लोक, आणि ते अपवादात स्वरूपाचंच असतील, ते वगळता समाज म्हणून आपण काही समानतेचं मूल्य आणि डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल हे काही आपण स्वीकारलेलं नाही आहे. कालच कोणीतरी व्हॉट्सअपवर एक फार सुंदर मेसेज पाठवला की हा आत्ता जो टनेलचा जो प्रकार झाला त्यानंतर त्यांनी हे केलं की या देशातले असे कितीतरी दुर्दैवी जीव आहेत की जे मजुरी करतात. आपण त्यांना मजूर, लेबर, वर्कर अशा शब्दात त्यांची संभावना करतो. हे कोण लोक आहेत? कुठे राहतात? त्यांचे काही परिवार आहेत की नाही? नेमकं त्यांचं उत्पन्न काय? त्यांना 2 वेळा जेवायची शाश्वती आहे का? राहण्याची सोय, त्यांच्या नैसर्गिक गरजा भागवण्यासाठीच्या काही उपलब्धता आहेत का? आपल्या इथे बिल्डिंग बनते, 3 टप्प्यांमध्ये काही लोक राहतात. ते कसे राहतात? म्हणजे हा विचारही तुमच्या माझ्यासारख्यांना, ज्यांना सुदैवाने घटनेने म्हणा, ज्यांचा कर्मावर विश्वास असेल त्यांचा कर्माने म्हणा, पण जे काही मिळालेलं आहे आणि एका खूप मोठ्या वर्गाला काहीही मिळालेलं नाही आहे, त्यांच्या बाबतीत आपल्या संवेदना किती बधीर झालेल्या आहे की आपण त्यांना केवळ एक लेबर, बिल्डिंग बांधकाम करताना एक लेबर खाली पडला आणि मेला, इतक्या साध्या शब्दात आपण त्यांची वास्तवात लावतो. प्रत्यक्षात उद्या हे तुमच्या माझ्या जवळच्या किंवा आपल्यासोबत जर असं झालं तर समाजाचा प्रतिसाद हाच राहील का? जेव्हा मुंबईमधली एक अनधिकृत इमारत पाडण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि त्यानंतर त्या उच्चभ्रू लोकांनी केलेलं आंदोलन, त्याची सर्वोच्च न्यायालयाने घेतलेली दखल आणि अनधिकृत वस्त्या उठवण्याच्या किंवा 10,000 लोकांना डिस्प्लेस करायचे आदेश ज्या सहजतेने पारित झालेले आहेत, त्यांची जर आपण तुलना केली तर आपण खरंच बाबासाहेबांनी आपल्याला जे सांगितलं आहे आणि घटनेने आपल्याला जो मॅन्डेट दिलेला आहे त्याचं आपण खरंच कितपत पालन करतो आहे शंका वाटावी, अशीच सार्वत्रिक परिस्थिती आहे. अर्थात कुठल्याही देशाच्या, कुठल्याही संविधानाच्या किंवा कुठल्याही संस्थेच्या आयुष्यातले 50-75 वर्ष हा काही फार मोठा टप्पा नाही. कारण आपण एका अशा व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेमध्ये जातो आहोत. कदाचित वी आर स्टील इन अ ट्रान्झिशन फेज, मे बी मेंटली ऑल्सो. कारण पिढ्यानपिढ्या किंवा शेकडो पिढ्यांचे जे तुमच्या माझ्यावर झालेले जे संस्कार आहेत, समाजातल्या ज्या व्यवस्था आहेत, त्या इतक्या चिवट असतात, त्या इतक्या सहजासहजी जातीलच असं काही नाही. पण ते जाव्यात या दृष्टीने घटनेमध्ये आत्ता अविनाशजींनी ज्याचा उल्लेख केला की 1861 साली अमेरिकेत जे स्लेव्हरी इज ॲबॉलिश्ड याच्यानंतर आपल्या घटनेच्या 14 ते 18 विशेषतः अनटचेबिलिटी इज ॲबॉलिश्ड आणि त्याचं पालन करणं हा गुन्हा ठरेल, हा मला वाटते एका क्रांतीपेक्षा कमी छोटं वाक्य नाही. ज्या देशामध्ये अस्पृश्यता ही मान्य होती, नीती मान्य होती, धर्म मान्य होती, तिला अशा पद्धतीने एका शांतीच्या पद्धतीने, लक्षात ठेवा बाबासाहेब तेव्हा हेच सांगतात की आज घटना आल्यानंतर तुम्हाला व्हायलन्स इज नो ऑप्शन. त्यामुळे अतिशय संविधानिक पद्धतीने, वैधानिक मार्गाने
या देशातून अस्पृश्यता नष्ट केल्याचा एकमुखी उद्घोष या देशाच्या संविधान सभेने आणि संविधानाने केलेला आहे. संविधानाने केलेला उद्घोष हा आपण तोंडेखला स्वीकारला असला तरी प्रत्यक्षात त्याचं पालन होतच आहे ही दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. त्याचं प्रमाण कदाचित कमी होत चाललं आहे दिवसेंदिवस. अजून ज्या पद्धतीनं समाजांचं एकमेकांमध्ये घुसळण होत आहे, कदाचित ही परिस्थिती नक्कीच नष्ट होईल. आज नाही उद्या ती नष्ट व्हावी हीच सर्वांची इच्छा आहे. पण त्याही पातळीवर आपण कदाचित त्यात अनुत्तीर्ण ठरलो नसलो तरी काही आपण डिस्टिंक्शनमध्ये पास झालेलो नाही आहे, ही बाब निश्चित. त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये बाबासाहेबांचं नेहमी म्हणणं आहे की या देशात जोपर्यंत तुम्ही बंधुभाव, सामाजिक समानता आणि व्यक्तीची प्रतिष्ठा, डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल हे देणार नाही, जोपर्यंत या देशातल्या समाज व्यवस्थेमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही सर्व स्टेक होल्डर्सला सामावून घेणार नाही, तोपर्यंत या देशाची एकता आणि सार्वभौमता हे अक्षुण्ण राहणं हे फार फार कठीण यासाठी आहे. एक खूप मोठा समाजवर्ग जो या सर्व सुविधांपासून वंचित राहिलेला आहे. त्यात बाबासाहेबांनी असं म्हटलं आहे, दे विल ब्लो अप द इन्स्टिट्यूशन्स. या सर्व व्यवस्था ज्या आज आपण संविधानाच्या माध्यमातून निर्माण करतो आहे त्या आपण या वंचित वर्गाकडून उद्ध्वस्त झालेल्या सुद्धा नाकारता येणार नाही. हे म्हणत असतानाच त्यांनी पुढचं एक म्हटलं आहे, पण आज आपण हे अतिशय परिश्रमाने जे केलेलं आहे, टिल द लास्ट ड्रॉप ऑफ माय ब्लड विल प्रोटेक्ट इट. त्यांनी हेच आव्हान देशबांधवांनी केलेलं आहे की ही जी व्यवस्था आपण निर्माण केलेली आहे याच्या रक्षणासाठी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आपण जाऊन केलं पाहिजे. ते करत असताना त्यांचं म्हणणं हेच आहे. आणि कदाचित आपल्या संविधानाचा आपल्याला संदेश हाच आहे की हा संविधान आणि त्या अंतर्गत निर्माण केलेल्या संस्था जपण्यासाठी आपण त्यांचा लाभ जोपर्यंत एका खूप मोठ्या वर्गाला, ज्याला आपण वंचित म्हणू, असे समाज घटक ज्यांना इथल्या व्यवस्थेने अन्याय केलेला सातत्यानं त्यांना सामावून घेतलेलं नाही, त्यांना अधिकाराच्या पदावर येण्यापासून कुठेतरी वंचित केल्या गेलेलं आहे, त्यांना तुम्ही जोपर्यंत त्या समान संधी देणार नाही तोपर्यंत या संस्था त्यांनी का म्हणून संरक्षित कराव्या. त्यामुळे त्याच्यातलं गृहीतक असं आहे की त्यामुळे जास्तीत जास्त समानतेच्या संधी या आपल्या संविधानाने निर्माण करून दिलेले आहे आणि हे शाश्वत मूल्य आपण समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवून फक्त चालणार नाही, तर समाजातला ज्या वर्गाच्या हातात आज अधिकाराचे पदं आहेत किंवा येतील त्यांनी त्याचं म्हणजे पेइंग बॅक टू सोसायटी फ्रॉम बिंग गार्डियन ऑफ डेमोक्रेसी टू बिंग पब्लिक सर्वंट. हे खूप मोठं ट्रान्झिशन आहे. आज आपले ते आपण लोकसेवक म्हणतो, पण ते फक्त कायद्याने आपल्या शासकीय कार्यालयांमध्ये किंवा कुठल्याही कार्यालयांमध्ये बसणाऱ्या अधिकारी व्यक्तींची वर्तणूक. तर कोणीतरी सांगितलं आहे की देशामध्ये समानता आहे किंवा नाही, किंवा लोकशाही मूल्य हा तुमच्या जीवनाचा भाग आहे की नाही, याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे तुम्ही तुमच्याकडे काम करणाऱ्या सर्वात कनिष्ठ कर्मचारी जो आहे, म्हणजे आपण त्याला शिपाई म्हणून, चपराशी म्हणून, याच्याशी तुमची वागणूक कशी आहे हा त्याच्यातली लिटमस टेस्ट आहे. त्या अनुषंगाने आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, कारण असंवेदनशील असलेली समाज व्यवस्था ही समाजातल्या वंचित घटकांना किती तत्परतेने आणि किती चांगला न्याय देते यावरती निर्माण आहे. मला एक छोटीशी गोष्ट आठवते, कदाचित डॉक्टर मेश्रामांना आठवत असेल. आपल्या इथे विद्यापीठासमोर कृषी महाविद्यालय आहे, त्याचा शताब्दी सोहळा होता, आपल्या शेजारच्या मैदानावरच होता. तेव्हा स्वर्गीय विलासराव देशमुख हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि तत्कालीन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी पूर्ण वाटचाल विद्यापीठाची सांगितली. 37,000 BSc झाले, इतके PhD झाले वगैरे वगैरे सगळं झाले. विलासरावांनी त्यांना फार मार्मिक प्रश्न विचारला. ते म्हणाले, मी जेव्हा सामान्य प्रशासन विभागाचा राज्यमंत्री होतो तर माझ्याकडे कृषी विद्यापीठांचे विद्यार्थी आले की महाराष्ट्रातला 70% हा तर कृषीबहुल भाग आहे आणि MPSCच्या परीक्षेमध्ये कृषी घटकांवर काही प्रश्नच नसतात, तर ग्रामीण विद्यार्थ्यांना
एकतर संधी मिळत नाही आणि दुसरं जे निवडून येतात त्यांना ग्रामीण भागाविषयी, शेतीविषयी काहीच ज्ञान नाही. त्यामुळे विलासरावांनी सांगितलं की मी राज्यमंत्री म्हणून जेव्हा क्रांतिकारी निर्णय घेतला आणि कृषी विषयक घटक हे MPSCच्या परीक्षेमध्ये समाविष्ट केले. त्यानंतरचा त्यांचा प्रश्न असा होता की कृषी विद्यापीठामध्ये प्रवेश कोणाला मिळतो ज्याच्या नावाने 7/12 आहे. म्हणजे शेतकऱ्याच्या मुलालाच फक्त कृषी विद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळतो. आणि म्हणजे हे इट्स अ कॉमन नॉलेज की MPSC मध्ये पास होणारे बहुतांशी पदवीधर हे कृषी विद्यापीठांचे पदवीधर असतात मोठ्या संख्येने. त्यामुळे तर छोट्या पातळीपासून तर किमान MPSC पास झालेले म्हणजे अंडर सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी म्हणजे महाराष्ट्राच्या शासनाचा, प्रशासनाचा एक खूप मोठा भाग, निर्णय प्रक्रियेत सहभाग हा जर शेतकऱ्यांच्या मुलांचा आहे तर महाराष्ट्रातला शेतकरी दुःखी का? आणि सर्वसामान्य घरांमधले मुलं जर आज प्रशासनात बसलेले आहेत तर या देशात, या राज्यातला एकूण एक नागरिक या प्रशासन हे असंवेदनशील आहे, लालफितशाहीनी आहे आणि भ्रष्टाचारांनी माजलं असं जे म्हणते, याला जबाबदार कोण? याच्यावर एखादी PhD करा कुलगुरू महोदय असं त्यांनी त्यावर असं सांगितलं होतं. अर्थात म्हणजे त्याच्यातला प्रश्न हाच आहे की आपण बाबासाहेबांचे विचार वाचतो किंवा या घटनेविषयी आम्हाला सगळ्यांना फार अभिमान आहे, पण या घटनेने दिलेल्या शाश्वत मूल्य आम्ही खरंच अंगीकृत केले का? त्यामुळे घटनेने जी जबाबदारी राज्यसंस्थेवर टाकलेली आहे, न्यायव्यवस्थेवर टाकली आहे, कार्यपालिकेवर टाकलेली आहे, त्या अंतर्गत अधिकारांचं वितरण घटनेने खूप स्वयंस्पष्ट केलेलं आहे. कारण कदाचित त्या संविधान निर्मात्यांना माहिती होतं की कदाचित 2-3 पिढ्यांनंतर ही प्रक्रिया आपण जर टाकली नाही, गेल्या काही महिन्यांपासून जे सुरू आहे संवैधानिक संस्थांमध्ये एकमेकांविरुद्ध असलेले वाद, तर त्या तरतुदी जर नसत्या तर काय झालं असतं याचा आपण विचार करा. त्यामुळे तेव्हा अनेकदा असं म्हटलं गेलं की आमच्या लॉ कॉलेजमधला कॉन्स्टिट्युशनल लॉचा दरवर्षी एक प्रश्न फिक्स असतो की म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ बॉरोड बॅग, एक्सप्लेन, और इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज अ लॉयर्स पॅराडाईस, एक्सप्लेन. हा प्रश्न दरवर्षी मला वाटतं मागच्या 50 वर्षात विचारला गेला. एवढा तपशील जर त्यात नसता, राज्यांमधला, केंद्रांमधला, राज्य, केंद्र आणि कॉन्करंट लिस्ट, गव्हर्नर आणि मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्यातला अधिकार विभाजन, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यामधलं विभाजन, हा 70-75 वर्ष झाले आपण डिबेट करतो आहे, पण कुठेतरी या सगळ्यांचा बेस घटनेमध्ये असलेली तरतूद आहे. शेवटी प्रेसिडेंट इन कन्सल्टेशन विथ द चीफ जस्टिस विल अपॉइंट द जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट. याचं सुप्रीम कोर्टाने केलेलं इंटरप्रिटेशन म्हणजे कन्सल्टेशन मीन्स कॉन्करन्स असं 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जजेस 1, 2, 3 या केसेसमध्ये केलेलं आहे. त्याला सरकारने आणि आपल्या संसदेने नॅशनल ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिशन, अपॉइंटमेंट कमिशन आणून त्याला उत्तर दिलं होतं. अर्थात त्याला एक घटनाबाह्य ठरवलं. पण घटनेच्या कार्यक्षेत्रातच या देशातले संघर्ष सोडवल्या जात आहे, हे मला वाटतं घटनेचं सगळ्यात मोठं यश आहे. आपल्या आजूबाजूच्या किमान 100 देशांमध्ये निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर अगदी ज्याला आपण खूप आदर्श समजतो अशा अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प जेव्हा हारत असताना ज्या पद्धतीने तिथे कॅपिटल हिलवर जाऊन कब्जा करण्याचा प्रयत्न झाला आणि या देशामध्ये आणीबाणी लागली असताना, आणीबाणी उठवल्यानंतर, इंदिरा गांधींचा पराभव झाल्यानंतर ज्या शांततेने या देशातलं हस्तांतरण झालेलं आहे सत्तेचं, हा भारतीयांनी स्वतःची पाठ थोपटावी असाच विषय आहे. या देशामध्ये निवडणुकीचे निकाल तुम्हाला आवडो किंवा न आवडो, पण निवडून आलेल्या माणसाच्या हातात राज्यव्यवस्थेची सूत्र सोपवण्याचा सुज्ञपणा या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी मागच्या 75 वर्षात दाखवलेलं आहे. ते मला वाटतं या घटनेचं खूप मोठं यश यासाठी आहे. आपण 1000 वर्षाचा जगातल्या कुठल्याही भागाचा इतिहास घ्या, त्यात भावांनी भावाची, वडिलांनी मुलाची, मुलांनी आई वडिलांची हत्या केल्याचेच इतिहास आहेत सत्ता घेण्याच्या दृष्टीने. त्या अनुषंगाने या देशातली सत्ता सूत्र ही सहजपणे निवडणुकीच्या निकालानंतर काही वेळा खळखळ करू, पण कुठल्याच टप्प्यावर
त्यात हिंसाचार झालेला आहे, अनाचार झाला आहे, किंवा या देशातल्या निवडणुकीचे निकाल आम्हाला मान्यच नाही म्हणून कुठेतरी एक म्हणजे व्हायलंट एजिटेशन वगैरे झाल्याचं तरी फार काही आपल्या कोणाचाच ऐकिवात नाही. अर्थात घटनेने दिलेल्या अनेक तरतुदी आपण पायदळी तुडवल्या आहेत, अनेक तरतुदी आपण डोक्यावर पण बसवलेल्या आहेत. त्यातले काही प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत, काही प्रश्न कदाचित येत्या काळाप्रमाणे आपल्याला त्यात बदलाव देखील करण्याची आवश्यकता. एका प्रश्नाचं उत्तर देऊन मी थांबतो, कारण माननीय कुलगुरू महोदयांनी आणि विद्यापीठालाही परवाच्या दीक्षांत समारंभाची तयारी करायची आहे. ती म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून घटना ही अपरिवर्तनीय आहे आणि जणू घटनेविरुद्ध बोलणं म्हणजे ज्याला अब्राहमिक रिलिजन्स मध्ये ज्याला ब्लास्फेमी म्हणतो, ही भारतातली संकल्पनाच नाही आहे. त्यावर बाबासाहेबांनी नेमकं काय म्हटलं? त्यांनी असं म्हटलं होतं की कदाचित ही घटना विसंगतीपूर्ण आहे असं जर मला कोणी सांगितलं, आय विल बी द फर्स्ट वन टू बर्न इट. या देशामध्ये एक पुस्तकी असं काहीच नव्हतं. ज्ञान हे एका पुस्तकातच आहे आणि त्या पुस्तकाच्या बाहेर काहीच नाही. हा इज अ व्हेरी टिपिकल सेमेटिक थॉट. याचा भारतीय तत्वज्ञानाशी, भारतीय जीवन प्रणालीशी काहीच संबंध नाही. म्हणूनच या देशामध्ये आपल्या घटनेमध्ये आर्टिकल 368 आहे. घटना कशी त्याच्यात सुधारणा कशी करता येईल? साध्या बहुमतांनी, 2/3 बहुमतांनी, 2/3 बहुमत आणि 2/3 राज्यांचं मत, अशा 3 वेगवेगळ्या पद्धतीने त्यात घटना दुरुस्ती कशी करता येईल याची तपशीलवार त्यात दिलेली आहे. या देशातल्या संसदेचा आणि न्यायपालिकेचा संघर्ष हा संसदेला घटनेमध्ये कितपत बदल करता येऊ शकतात याच टप्प्यावर येऊन थांबलेला आहे, ज्याला आज आपण बेसिक स्ट्रक्चर थेअरी म्हणतो. केशवानंद भारती, त्यात सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की तुम्ही घटनेला बदल करू शकता, पण त्यातल्या मूळ गाभ्याला, बेसिक स्ट्रक्चरला तुम्ही हात लावू शकत नाही. अर्थात बेसिक स्ट्रक्चर काय, तर ते कालानुरूप वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे. बेसिक स्ट्रक्चर हे कुठल्याही समाजाला किंवा कुठल्याही राज्यव्यवस्थेला बंधनकारक आहेतच अशा स्वरूपाचे तत्व आहेत. पण म्हणून जी घटना आपल्याला 1949 साली देण्यात आली आणि आपण 26 जानेवारीपासून जी राबवतो आहोत, ती अपरिवर्तनीय आहे का? लॉ इन चेंजिंग सोसायटी, जगातले सर्वच कायदे 1954च्या आधी या देशात एक पत्नीत्व हे श्रीरामाच्या काळातलं असलं तरी मूल्य म्हणून काही स्वीकारलं नव्हतं. कायद्यांनी काहीच बंधन नव्हते. हिंदू मॅरेज ऍक्टमुळे एकापेक्षा जास्ती विवाह करता येणं अशक्य होतं. आता नवीन कायदे येऊ घातले, पण या आपल्या IPC मधला ॲडल्ट्री हा जी तरतूद होती व्यभिचाराची, ती सर्वोच्च न्यायालयाने स्क्रॅप केली. कायदा हा बदलत्या काळाप्रमाणे, आज राज्यव्यवस्था आज अशी आहे, ती वेगळ्या पद्धतीने करता येऊ शकते का? अर्थात त्याचं उत्तर, आज वेळ कमी आहे, अदरवाईज मी बाबासाहेबांनी फार मार्मिक उत्तर दिलं आहे त्याचं, की पॉलिटिकल डेमोक्रेसी, पार्लमेंटरी डेमोक्रेसी जी आपण स्वीकारलेली आहे त्या इतकी सत्तेवर अंकुश ठेवणारी दुसरी व्यवस्थाच नाही. त्याचं त्यांनी फार सविस्तर उत्तर दिलं आहे की प्रेसिडेन्शियल डेमोक्रेसी पेक्षा पार्लमेंटरी डेमोक्रेसी ही कशी सुपिरियर आहे. कारण तेव्हा आग्रह होत होता, कारण तेव्हाचे आपण नेते डोळ्यासमोर आणा, कदाचित आजच्या नेतृत्वापेक्षा तेव्हाच्या नेत्यांना प्रेसिडेन्शियल फॉर्म ऑफ डेमोक्रेसी करण्यामध्ये कदाचित जास्ती रस असू शकला असता, पण तो मोह आपल्या संविधान सभेने टाळलेला आहे आणि त्याचं फार मार्मिक एक्सप्लेनेशन बाबासाहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे पॉलिटिकल पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा इक्वॅलिटी बिफोर लॉ, सध्या महाराष्ट्रात जो 2 मोठ्या समूह गटांमध्ये आरक्षणावरून जो संघर्ष सुरू आहे त्यावरही बाबासाहेबांनी फार मार्मिक भाष्य केलं आहे की रिझर्वेशनचा एक्सटेंट किती असला पाहिजे. त्यांनी सांगितलं की अनलेस अँड अंटिल ओनली अ मायनॉरिटी ऑफ सीट्स आर रिझर्व्ड देयर विल बी नो कॉन्फ्लिक्ट. If you start reserving majority of seats for classes which you think are backward, this is going to lead to chaos and friction.
यू वॉज ॲब्सोल्युटली प्रोफेटिक. त्यांच्या मनात काहीच संदेह नव्हता. सध्या जे काही सुरू आहे ते कुठल्याही विचारी माणसाला विचलित करावं असंच सुरू आहे. त्याचंही उत्तर कुठेतरी बाबासाहेबांनी याच घटना समितीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, घटना निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला देऊन ठेवलेलं आहे. आपलं दुर्दैव हेच आहे, इतकी चांगली घटना आणि ज्यांचा पिढ्यानपिढ्या, अर्थात म्हणणं चुकीच होईल, पण देव माणूस म्हणून ज्यांचा आपण मनामध्ये आदरभाव ठेवावा, अशा व्यक्तींनीही निर्मिलेल्या या घटनेनी आपल्याकडून केलेल्या अपेक्षांना आपण न्याय दिला आहे का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर या अध्यासनांनी त्यांच्या अतिशय विद्वान अशा विद्यार्थ्यांच्या मार्फत अधिक जास्ती पद्धतीनं अकॅडमिक रिगरनी याचाही कुठेतरी तपास केला पाहिजे की आज सुरू असलेले संघर्ष, त्यावर घटना समितीने केलेलं कार्य आणि एकंदरीत 70 वर्षात समाजाने आणि आपल्या संस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि व्यक्तींमध्ये ते मूल्य खरोखर आपण बिंबवू शकलो आहे का, याचा निर्णय मी आपल्यावरच सोडतो. आणि मला इथे बोलवलं आणि बोलण्याची